हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नातं नवरा बायकोचं भाग 2 बघितलेला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा भाग 3 बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मंगल एकदम विचारात पडली. हेच गाणं ह्यावेळी का लागलं बरं? मंगल त्या गाण्याच्या विचारात असते तितक्या दारावरची बेल वाजते आणि मंगल लगबगीने दाराकडे धावते. स्वतःशी पुटपुटत नक्की रोहन आला असणार. ती दार उघडते आणि समोर न बघता तिच्या तंद्रीत बोलते, काय रे हे, किती उशीर केलास आज? 8:30 वाजत आलेत. आणि ती समोर बघते तर चक्क रोहन उभा असतो. एका हातात फुलाचा बुके आणि दुसऱ्या हातात मोठासा केकचा बॉक्स घेऊन उभा असतो. मंगलला तर विश्वासच बसत नाही. आनंद आणि आश्चर्याच्या भावनेने ती रोहनकडे बघतच असते. म्हणजे रोहनला माहीत होतं आणि मग तो सकाळी असं का वागला? ती परत मागच्या विचारात हरवून जाते. रोहन, मॅडम, काय दारातच उभं करणार आहात का? अगं ओला झालोय पूर्ण, पावसात सापडलो होतो म्हणून यायला लेट झालाय. मंगल, हो हो, ये ना घरात. रोहन घरात येतो, फुलांचा बुके मंगलला देतो आणि बोलतो, ओ माय स्वीट हार्ट, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मंगल वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा म्हणत रोहन तिला गुडघ्यावर बसून तो फुलांचा गुच्छ देतो. मंगलला खूप खूप आनंद झालेला असतो. खरंच माझा रोहन आता बदललाय. आज तर कमालच केली त्याने. रोहन तो केकचा बॉक्स तिच्या पुढ्या टेबलावर ठेवतो आणि परत एकदा मंगलला मिठीत घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. हॅपी बर्थडे मंगल. मंगलला हे सर्व बघून खूप छान वाटते. क्षणभर तिला कळतच नाही की खरंच हे स्वप्न तर नाहीये ना, किंवा हा नक्की माझाच रोहन आहे ना. किती बदल झालाय त्याच्यात. अचानक रोहन, बरं मंगल, तू केक कटिंगची तयारी कर, तोपर्यंत मी फ्रेश होऊन आलोच लगेच. असं म्हणत रोहन आपल्या खोलीकडे जातो. मंगल बघतच राहते रोहनकडे आणि पुटपुटत बोलते, हो, हा माझा रोहनच आहे हा. ती टेबलावर केकचा बॉक्स उघडून नीट ठेवते. छान स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक आणि त्यावर मस्त व्हाईट क्रीमने डिझाईन केलेलं असतं. तसंच त्यावर मंगलचं सुंदर पिंक कलरमध्ये नाव टाकलेलं खूपच गोड दिसत होतं. ती टेबलवर केक ठेवून त्याच्या बाजूने सुगंधी मेणबत्ती लावते आणि त्याच्याजवळ गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून लव शेप देऊन त्यामध्ये रोहन मंगल नाव लिहिते. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात ते नाव खूपच उठावदार आणि सुंदर दिसत असतं. जणू एखाद्या दगडावर कोरून काढलेल्या नावासारखं भासतं. मंगल स्वतःशी हसत स्मित हास्य करत उठते आणि किचनमध्ये केक कापण्यासाठी सुरी आणायला जाते. तितक्यात मोबाईलची रिंग वाजते. ती किचनमधून सुरी आणून टेबलवर ठेवते आणि मोबाईल हातात घेत नंबर अनोळखी दिसल्याने तिला जरा संशय येतो. कोण असेल आणि आत्ता यावेळी मला का फोन आलाय आणि माझा नंबर कसा काय मिळाला, असे खूप प्रश्न तिला पडतात. ती कॉल रिसीव्ह करते. मंगल, हॅलो. पलीकडून, हॅलो, मी इन्स्पेक्टर राम देसाई, नाशिक पोलीस स्टेशनहून बोलतोय. तुम्ही मंगल रोहन नाईक बोलत आहात ना? मंगल, हो. का, काय झालंय? तुम्ही मला एवढं का विचारताय? इन्स्पेक्टर राम, हो मॅडम, सांगतो. तुम्ही आधी शांत व्हा. खुर्चीजवळ असेल तर बसून घ्या आणि शांततेत ऐका. मंगल, हे बघा, काय चाललंय तुमचं? का फोन केलाय तुम्ही मला? मी काहीही गुन्हा केला नाहीये अन माझा रोहन पण तसा नाहीये. का त्रास देताय तुम्ही? रात्रीचे 10 वाजलेत. आम्ही सभ्य माणसं आहोत. इन्स्पेक्टर राम, हो हो, चिडू नका. मला कॉल करावा लागला. तुम्ही आधी ऐकून तर घ्या. मंगल जराशी रागवून बोलते, काय काय कारण आहे? काय झालंय इन्स्पेक्टर? हॅलो. इन्स्पेक्टर राम, मी राम देसाई, नाशिक पोलीस स्टेशनहून बोलतोय. आमचा पोलीस स्टेशनचा पत्ता लिहून घ्या आधी. ॲड्रेस नाशिक पोलीस स्टेशन, AB रोड. मॅडम नाईक, प्लीज तुम्ही या पत्त्यावर लवकरात लवकर पोहोचा. मंगल, हे बघा इन्स्पेक्टर राम, जे कोणी असाल ते, मला आता यावेळी कुठेही येता येणार नाहीये. ओके? का बोलवत आहात तुम्ही पण?
आता रात्रीचे 10 वाजलेत. यावेळी मी तिथे कसे पोहोचू? काहीही काय बोलताय इन्स्पेक्टर तुम्ही? इन्स्पेक्टर राम: हे बघा नाईक मॅडम, नीट ऐका. तुमचे पती नाशिक येथील ABC या कंपनीमध्ये अकाउंटंट आहेत, हे खरं आहे ना? मंगल: हो आहेत. नक्की काय झालंय? इन्स्पेक्टर तुम्ही सरळ साध्या भाषेत सांगाल का? मला वेळ नाहीये जास्त बोलायला, प्लीज. इन्स्पेक्टर राम: सांगतो मॅडम, पण प्लीज मन घट्ट करून ऐका. रोहन नाईक यांचा आज संध्याकाळी 6 वाजता नाशिकहून घरी परत येताना रोड क्रॉस करताना अपघात झालेला आहे. आम्हाला त्या अपघाताची खबर मिळताच आम्ही तेथे जाऊन चौकशी केली असता त्याच्या खिशात पाकीट मिळालं आहे. तसंच त्याचं ID कार्ड, इतर काही महत्त्वाची कार्ड्स आणि काही रक्कमही आहे. त्यातच शोधल्यावर आम्हाला हा नंबरही मिळाला. इमर्जन्सी नंबर लिस्टमध्ये असल्याने आम्ही तात्काळ डायल केला. तुम्ही लवकरात लवकर नाशिक पोलीस स्टेशनला पोहोचा आणि बॉडीची खातरजमा करून घ्या. आम्हाला पुढच्या प्रोग्रेस करायच्या आहेत. पंचनामा तसंच इतर काही अपघाती शक्यता आणि त्याचे पुरावे, अजून बरंच काही कामं आहेत. मंगल: हे सर्व ऐकून मंगलला धक्काच बसतो. क्षणभर तिचं हृदयाचे ठोके बंद पडतात, डोकं सुन्न होतं आणि ती एकदम धडकन खाली पडते. काय होतंय काहीच कळत नाहीये. रोहन तर आत्ताच घरी आलाय, मग हे पोलीस असं का सांगतायत? हॅलो हॅलो नाईक मॅडम, ऐकताय ना? हॅलो, तुम्ही किती वेळात पोहोचणार? हॅलो मॅडम, उत्तर द्या. आम्ही गाडी पाठवतो नाहीतर. मंगलला एकदम शॉकच बसतो. काय करावं काहीच कळत नाही. फोन तसाच चालू असतो आणि तिच्यासमोर खूप सारे प्रश्न उभे राहतात. म्हणजे रोहन, मग हे आत्ता घरात आलंय ते कोण आहेत? ती खूपच चक्रावून जाते. तिने कधीतरी ऐकलं होतं, मेलेल्या माणसाचा आत्मा आपली अंतिम इच्छा पूर्ण करायला एकदा तरी जरूर परत येत असतो. माझा हा खरा रोहन नाहीये, त्याचा आत्मा आहे हा. ती एकदम जोरात ओरडते. रोहन रोहन करून जोरजोरात मंगल रडू लागते. चला तर मंडळी, आजच्यापुरतं एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.